मी स्वतः मालक सर सर्वात तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या सॅमॅक्स व्लॉग्सवरती. हा माझा पहिला व्हिडिओ आहे मित्रांनो. आज घरी कोणी नाही आहे, विचार करतोय मॅगी बनवायचा. आता मॅगी बनवायची आहे फ्रेंड्स, तर मॅगी घेण्यासाठी जावं लागेल आणि त्याचे बाकीचं रॉ मटेरियल कलेक्ट करावं लागेल. तर चला घेऊन या रॉ मटेरियल. तो फ्रेंड्स मटेरियल लेके आ चुके हैं. भागे मटेरियल कुठं गेले किधर गेले मटेरियल. आपली आलेली मॅगी 2 पॅकेट मॅगी, टोमॅटो आणि वाटाणे. आता वाटाणे सोडायला लागतील, टोमॅटो कापायला लागेल आणि कांदा, चीज पण आणलं होतं. और ये रहा चीज़ में डालेंगे गाइस. फर्स्ट टाइम बना रहा मैगी तो सब लोग देख लेना वीडियो. मैं मिलता हूँ फिर ये सब कुछ काट छील छाल के 2 मिनट में मिलता हूँ. इससे 2 मिनट. ओ भाई साहब, अशा प्रकारे आपलं मटेरियल कट करून झालं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची. कांदा, टोमॅटो, मिरची कट करून झालेली आहे फ्रेंड्स. कांद्याने खूप रडवलं मला, भरपूर कुठून पाणी आलं काय सांगतो. तोंडातून, नाकातून, डोळ्यातून. तर आता कढई ठेवूया गरम करायला. तेल गरम करायचं. कढई गरम. आता याच्यामध्ये टाकायचं तेल. फ्रेंड्स फर्स्ट टाइम मॅगी बनवतोय, तर मी व्हिडिओ बघितले यूट्यूबला, 1-2 व्हिडिओ बघितले. त्याच्यामध्ये सांगताय सरसों का तेल डालिए, रिफाइंड ऑइल मत डालिए. ना माझ्याकडं सरसोचं तेल आहे ना परसोचं तेल. आता जे घरात अवेलेबल आहे ते तेल टाकून. फ्रेंड्स जिरं पण टाकायचं आहे, पण इथे एवढ्या सगळ्या भरणींमध्ये जिरं शोधायचं. जिरा की जवानी. फ्रेंड्स जिरं नाही भेटत. लफडा बा, गवत्यान लफडा बा. अरे यार कसं ओपन करायचं फ्रेंड्स. फ्रेंड्स तडक्यासाठी जिरं पाहिजे, पण तिकडं कढई गरम होतात, तेल तापायला ठेवलंय, जिरं नाहीये. जिरा इज गॉन. जिऱ्याची जिरली माझ्यासोबत, गेला तो जिरा नाही. फ्रेंड्स तेल गरम झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आपण टाकूया मिरची. मिरची गेलेली आहे. मिरचीचा धूर होत आहे मित्रांनो. मिरची करडली आहे. आता टाकूया कांदा. फ्रेंड्स गॅस कमी ठेवायला पाहिजे. चटके कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है, तो हम हमारी स्किन की बूंद सी जगह हम खो रहे हैं. फ्रेंड्स तेल जास्त झालं. आता टाकू आपण टोमॅटो. तर फ्रेंड्स आता आपण टाकूया मॅगी मसाला. गाइस तेल जास्त झालं. आपला मॅगी मसाला. आय थिंक मी जो व्हिडिओ बघितला त्यात टेस्ट मेकर टाकूया असं. आता टेस्ट मेकर म्हणजे मॅगी सोबत येतो तो मसाला का त्यांनी आता त्यांचा कोणता पर्सनल मसाला वापरला काय माहित नाही, पण मी मॅगी सोबत आलेला मसालाच टाकतोय. मसाला तरी 2 पॅकेट जास्त झाले, पण तरी एक्स्ट्रा मसाला घेऊन आलोय मी.
मी व्हिडिओ बघितलाय, ती बोलले 2 मिनिटं झाकण ठेवा. आता आपल्याला झाकण ठेवूया 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं झाकण. 2 मिनिटं म्हणजे फक्त 10 सेकंड. 10, 9, 8, 6, 5, 4, 3, 2, 1. बस एवढं झाकण ठेवायचं. आता टाकूया पाणी. टाकू ना. बस. साबण. मॅगी कढई अशा असल्यामुळे ते मॅगीचं ते भिजत नाहीये की पाणी कमी पडले, आता हा मला प्रश्न आहे. पाणी टाकूया गाइस थोडंसं. पाणी जास्त झालं. मंद आंच पे इसे भीगने दीजिए. मंद आंच पे इसको सीजने दीजिए गाइस. सीजेगा तभी तो खाएगा सॅमॅक्स. गाइस आता आठवलं, वाटाणे नाही टाकले. वाटाण्याचा बोल जाणार राहिला फ्रेंड्स. पाणी पण जास्त झालंय आणि कच्चा खाना पडला. गॅस कमी करूया, मसाला टाकूया, कारण पाणी जास्त झालंय. ओके. बस भरपूर झाला मसाला. कुछ ऐसा लुक है, दिख रहा है आपको? पानी में पानी, नुस्ता पानी. भाई साहब 2 मिनट की मैगी होने के लिए आधा घंटा लग रहा है. क्या ही बात. गाइस बुडबुड आवाज येतो. बुडबुड काम चालू आहे आतमध्ये. मटेरियल होत आहे आपलं एकत्र. हे कधी टाकायचं? झाल्यावर होताना की हे खाल्ल्यावर फक्त हेच खायचं? हे बघू आपण. आणि पाणी आटू द्या. इंतजार हो गई, इंतजार. गाइस इथून पुढचेही ब्लॉग येतीलच, लवकरच येतील. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, त्यामुळं ॲडजस्ट करून घ्या. इथून पुढे बेटर से बेटर होते रहेंगे. काय वाटतं गाइस? पाणी आटलं असेल, चेक करूया. गॅस फुल गॅस ठेवलाय मी. काढून बघूया, परिस्थिती बघूया. मौत आहे गाइस, मौत. पाऊस पडलाय कढईमध्ये, भरपूर पाऊस पडलाय आपल्याकडे. पाऊस बघायचा आहे. 1 मिनिट. बघून घ्या गाइस, भरपूर पाऊस पडलाय, त्यामुळं बहुत लफडा आहे. आणि गाइस ही एवढी मॅगी 3 पर्सन आरामात खाऊ शकतो. सूप ठेवायचं नव्हतं, त्याचं सूप झालं. कधी पाणी आटणार? भूक लागली. आता किती वाजले? 8:30 वाजता मटेरियल घेऊन आलोय. 1 तास झाला गाइस मटेरियल सोडल्यापासून ते होण्यापर्यंत. 1 तास. आपल्यालाच
खायचे हौस आहे त्यांनी दिलेत. फक्त पाणी गरम करा, मॅगी टाका, मसाला टाका. आणि आपल्याला काय काय टाकायचं? आपल्याला वाटाणे टाकायचे, टोमॅटो टाकायचा, कांदा टाकायचा, गरम मसाला, थंडा मसाला, फ्रीजमधला मसाला, पॅकेटमधला मसाला. 1 तास लागेल गाईस. झाली वाटतं. पाणी आटलंय, चर वन वाजते. काय करूया? मॅगी आपली रेडी झाली. मॅगी आपली नटून झाली. बघूया पाण्याचं कसे काय व्यवस्था आहे. काय बघूया. बस थोडासा मसाला आणि आपली क्यूब टाकूया. चीज क्यूब. गाईस मीठ नाही टाकलं आपण. मीठ टाकतात वाटतं त्याच्यासाठी. बापरे, बिन मिठाची खावा. पण नाही, चीज मध्ये असेल मीठ. चीज टाकूया. हो, चीज. पाणी टाकायची गरज नाही. थोडंसं पाणी टाकूया. फक्त शेवटचे 2 मिनिटं. काहीच पेरी मसाला टाकू. पेरी मसाला आहे माझ्याकडे पण आता. बस आता चेरी होऊन जाईल. जशी असेल तशी. 10, 9, 8, 7, 5, 4, 3, 2, 1. बस फुल स्टॉप. रॉ मटेरियल एकत्र झालेलं आहे. त्याच्यामध्ये चीज साहेब पण ऍड केलेले आहेत. ते पण टाकलो. गाईज मिठाचं मला बघूया बिना मिठाची कशी लागते. पाणी आहे, पाणी ऑब्झर्व होतं थोडंसं. गॅस बंद केलेला आहे, त्याच्या त्या हीटवरतीच पाणी ऑब्झर्व होत आहे. गाईस मस्त मॅगी झालेली आहे. थोडासा गाईस मसाला खाली लागलाय, दाखवतो. मसाला थोडा फर्स्ट टाइम कुछ पका. गाइस हिंदी मराठी मसाला खूप कडक झाला. हिंदी मराठी मी मोस्टली बोलतो. माझी इंग्रजी एवढी फ्लुएंट आहे. माझ्या मित्रांना माहितीच आहे माझी इंग्रजी किती फ्लुएंट आहे. इथून पुढे येणाऱ्या बाबमध्ये त्यांनाही भेटवतो तुम्हाला. प्लेटमध्ये काढायचा. खूप हेवी कढई. Oh shit. वाचलो गाईस. पण चालू आहे त्यामुळे मॅगी वगैरे खावी लागते. नंतर सगळ्यात बेस्ट ऑमलेट आणि ब्रेड. गाईस मॅगी रेडी आहे, दाखवतो तुम्हाला. इथे जर लाईटची जबरदस्त ओ दिवाळी. मॅगी गाईस रेडी आहे. लुक बघो गाईस. मॅगीची टेस्ट तर भारी आहे, मिठाची गरज नाही आहे. वाटाणे थोडे कच्चे राहिलेत, मिरची जळून गेले, मसाला करपलाय आणि
कांदा कच्चा आहे. बघू आता किती संपते किती नाही. आता एवढी राहिले, अजून भरपूर राहिले. चालू आहे काम, चालू आहे कारखान्यामध्ये संपवायचं. बर्तन कौन घसेंगा, बर्तन घसने का टाइम आहे ना. नुसती घासघूस घासघूस. अभी सॅमॅक्स बाय बर्तन घसेगा. काय आता भांडी घासायची. मला हे सांगायचं होतं, इथून पुढेही ब्लॉग येत राहतील, चांगले चांगले ब्लॉग येत राहतील. बघूया, फ्रेंड्स पण असतील त्या ब्लॉगमध्ये इथून पुढे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, मॅगी आवडली असेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.